एक महत्वाचा डिसिजन आरबीआयने घेतलेला आहे. तो डिसिजन म्हणजे की बँकांचे जे काही होम लोन असतात, कार लोन असतात, जेव्हा एखाद्या बँकेचं होम लोन किंवा कार लोन एखादा कस्टमर त्याच्या कालावधी संपण्याच्या अगोदर, म्हणजे आता समजा एखादं लोन 15 वर्षासाठी होम लोन म्हणून घेतलंय, पण कस्टमरला असं वाटलं की मला ते 8 वर्ष झाले आणि 8 वर्षामध्येच क्लोज करायचं, म्हणजे पुढची मी 7 वर्ष कशाला ते ईएमआय आणि ते इंटरेस्ट भरत बसू. तर कस्टमर त्याला वन टाइम क्लोज करत असतो. आता जेव्हा कस्टमर हा वन टाइम क्लोज करायला जातो लोन, तेव्हा बँक म्हणते की तुम्हाला प्रीपेमेंट पेनल्टी म्हणून चार्ज लागेल. मग आता म्हणजे जरी कस्टमरला वाटत असेल की माझा इंटरेस्ट वाचेल, माझं व्याज वाचेल, पण त्याला प्रीपेमेंट पेनल्टी चार्ज हा भरावा लागतो आणि ते लोन क्लोज करावं लागतं. म्हणून आरबीआयने एक महत्वाचा डिसिजन घेतला आहे की 1 जानेवारी 2026 पासून असले जे काही लोन्स असतील, होम लोन, कार लोन, जर का कस्टमरची इच्छा असेल त्याला वन टाइम करायचं पेमेंट, तर तो करू शकणार आहे, जेणेकरून त्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रीपेमेंट पेनल्टी चार्ज लागणार नाही. हा एक गुड डिसिजन आरबीआयने सध्या घेतलेला आहे.